नमस्कार. कविताज किचन आणि व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत शेंगदाण्याच्या आमटीची रेसिपी शेअर करत आहे. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले, 2-3 मिरच्या घेतलेल्या, आलं घेतले आणि कोथिंबीर घेतलेली. हे आपण सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहोत. त्याचं वाटण तयार करून घेणार आहोत. अशा प्रकारे वाटण तयार करून घेतले. आता इथे कढई घेतली मी. कढईमध्ये आता तेल टाकून घेणार आहे. मैत्रिणींनो, आता हे श्रावण सोमवार वगैरे येतील, उपवासाला आमटी खूप छान लागते. ही तुम्ही भगरसोबत पण खाऊ शकता आणि बटाट्याच्या पुरीसोबत पण खाऊ शकता. तर इथे मी 1 चमचा तेल टाकून घेतलेलं आहे. इथे थोडं जिरं टाकून घेतलेलं आहे. मैत्रिणींनो, करून पहा, खाऊन पहा. माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. जिरं व्यवस्थित तडतडलं की त्यात आता आपण हे वाटण सगळं टाकून घेणार आहोत. अशा प्रकारे याच्यात आपल्याला हळद टाकायची नाही आहे, कारण हे उपवासाचं असल्यामुळे ह्याच्यात कोथिंबीर हिरवी मिरची आणि फक्त आलंच टाकायचं आहे. बाकी दुसरं आपल्याला काही टाकायचं नाही आहे. आता आपल्याला ही 2 ते 3 मिनटं चांगली उकळू द्यायची आहे. शेंगदाण्याच्या आमटीला 5 मिनटात तयार होते. अगदी सोपी रेसिपी. इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेते. मैत्रिणींनो, करून पहा, खूप छान लागते. ही तुम्ही भगरच्या आप्पेंसोबत पण खूप छान येते ही चटणी. अशा प्रकारे आता इथे आपली चटणी ही 5 मिनटानंतर छान उकळली. अशा प्रकारे आपली आमटी तयार आहे. करून पहा, खाऊन पहा.